शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ मनीषा अभ्यंकर मॅडम, माझी क्रीडा सखी, खरंच किती प्रेमळ, मितभाषी, संयमी, जशी प्रत्येकावर माया करते तशी. मुळातच खिलाडू वृत्ती जपणाऱ्या मॅडम स्वतः खेळात कुठे मागे राहणार. आपल्या शाळेच्या मुलांवर खिलाडू वृत्तीचे धडे देत असतानाच स्वतः एखाद्या खेळाकडे वळून तो खिलाडू वृत्तीचा आदर्श मॅडमने मुलांवर घालून दिला. मॅडमचा क्रीडा प्रवास. मॅडमचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास 2017 साली अकोला मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून सुरू झाला. 24/7 शाळेचा, विद्यार्थ्यांचा सतत विचार करणाऱ्या मॅडमच्या फिजिकल फिटनेसची काळजी दादांना सतत वाटत होती. आमचे दादा म्हणजे मॅडमचे मिस्टर, आधारस्तंभ, समर्थ खांदा. खऱ्या अर्थाने मॅडमचे काळजीवाहू सरकार रवींद्र अभ्यंकर यांच्या काळजीतूनच मॅडमच्या क्रीडा प्रवासाला सुरुवात झाली. मॅडमला स्वतःला मैदानावरील कोणत्याही खेळाचा अनुभव नसताना विविध क्रीडा प्रकारांचा सराव सुरू झाला. आम्ही सर्व मैत्रिणी गौरक्षण संस्थेमागील मैदानावर नियमितपणे सकाळी 6 ते 8 या वेळेत सराव करायचो. सराव करताना आम्ही खूप धमाल करायचो, मस्ती, विनोदी किस्से, खूप मज्जा करायचो. आणि याच मजा मस्तीतून माझ्या मुख्याध्यापिका केव्हा माझी क्रीडा सखी झाली कळलेच नाही. मैदानावर केलेल्या सरावातून विविध क्रीडा प्रकारांची ओळख, आवड आणि त्या खेळाची निवड आणि त्या क्रीडा प्रकारात मिळालेले नैपुण्य. मॅडमचा आवडता क्रीडा प्रकार म्हणजे थाळीफेक. मॅडमचे क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य. सर्वप्रथम 2017 साली वाशिम येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये थाळीफेक या क्रीडा प्रकारात रजत पदक पटकावून पदकांच्या शृंखलेला सुरुवात झाली. त्यानंतर पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये थाळीफेक या खेळात रजत पदक व 400 मीटर रनिंग मध्ये कांस्य पदक पटकावून तर मॅडमनी आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. यवतमाळ येथील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये थाळीफेक मध्ये सुवर्ण पदक, गोळाफेक मध्ये रजत पदक तर भालाफेक मध्ये कांस्य पदक पटकाविले. त्यानंतर अकोला येथील स्पर्धांमध्ये थाळीफेक मध्ये रजत पदक पटकाविले. त्यानंतर मिरज येथील स्पर्धेमध्ये गोळाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले. मागील वर्षी नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मॅडमने पटकाविले. अशा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विविध पदके पटकावणारी माझी क्रीडा सखी नागपूर येथील श्री नितीन गडकरी आयोजित खासदार क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी झाली. एवढेच नव्हे तर बंगलोर, गुंटूर, इम्फाळ, कोलकाता येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तितक्याच उत्साहाने व हिरिरीने सहभागी झाली. क्रीडा सखी बरोबरच शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका या भूमिकेतून त्यांच्याकडे बघितले असता त्यांनी शाळेच्या कुटुंबाची एक कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकाला मायेने, जिव्हाळ्याने समजावून घेतले. साधी राहणी, उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे आपले प्रसन्न व्यक्तिमत्व आम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरते. सर्वांना आपलेसे करून सामावून घेण्याची आपली कला निश्चितच प्रशंसनीय ठरते. प्रसंगी कर्तव्य कठोर भूमिकेतून जात असताना तुमच्या मनाला किती यातना होत असतील याची जाणीवही आम्हा सर्वांना होते. अशा या माऊलीला, जननीला, माझ्या क्रीडा सखीला पुढील 4 ओळी मी समर्पित करू इच्छिते. आई बालपणी तुला कितीतरी या बालका त्रासिले, प्रेमाने सुतवत्सले परितुआ ते सर्वही साहिले. होता क्लेश मज सुता कडून तवया, तूही मला मारिले. वात्सल्ये परी तूच शेवटी मला अंकावरी घेतले.
वात्सल्ये परी तूच शेवटी मला अंकावरी घेतले.